भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 8 अवधूतांचे गुरुगुण आणि गणिका गीत याचा भाग 4। वेश्या अन गुरु, आश्चर्यानं परीक्षित म्हणाला। शुकाचार्य परीक्षिताला पुढची कथा सांगू लागले। अवधूत म्हणाले, यदुराजा, मी गणिकेलाही गुरुस्थानी मानलं। तिच्या जीवन प्रसंगातून मला विरक्तीचा परिणाम कळला। त्या पिंगलेची कथा तुला सांगतो। यदुराजानं कान टवकारले। गणिका म्हणजे वेश्या होय। ती अष्टौप्रहर वासनेत बुडालेली असते। तिला विरक्ती या शब्दाची ओळख तरी असणार का? अन तिला गुरुस्थान देण्यासारखं काय घडलं? या विचारात तो गढला हे पाहून अवधूत म्हणाले, यदुराजा, ऐक त्या पिंगळा नामक गणिकेची कथा। राजा, विदेह नगरीत पिंगळा नावाची एक गणिका होती। ती सर्वांग सुंदर अशी नारी होती। आपल्या सौंदर्याच्या भांडवलावर अनेक लक्ष्मीपुत्रांना ती आपलं सावज करीत असे। तिला वस्त्रालंकाराची आणि शृंगारकलेची चांगलीच जाण होती। त्या स्वैरिणी ललनेनं स्वेच्छाचारानं आपल्या व्यवसायात जम बसवला होता। रोज एखादा तरी धनिक तिच्या मोहानं गळाला लागत असे आणि तिला त्याचा स्वतःविषयी गर्वही होता। ती नेहमी सर्व साज शृंगार करून तिच्या प्रासादाच्या गवाक्षात उभी असायची। खाली रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे नेत्रकटाक्ष टाकीत उमद व्यक्तिमत्व हेरीत असायची। तिच्याकडे आकृष्ट होणारे बरेच असायचे, पण तिला भावणारा क्वचितच दिसायचा। तिच्या मादक नयनांची पाखरं फडफडत असायची। तलम वस्त्रातून अंगांग झिरपत असायचं। क्वचित खांद्यावरील पदर सावरण्याच्या निमित्तानं ती थोडी वाकली की तिचा अनावृत्त उरोभाग बुभुक्षित लोकांच्या चाणाक्ष नजरा टिपून घेत असत। असा तिचा नित्याचा क्रम असायचा। एकदा ती अशी शृंगारलेल्या देहानं प्रासादाच्या गवाक्षात नेहमीप्रमाणेच उभी होती। कोणी धनिक दिसताच नेत्रकटाक्षानं त्याला खुणावीत होती। कुणाला पाहून मान मुरडत होती, कुणासमोर हातातला विडा दाखवीत अधरांची हालचाल करायची, ओठांचा चंबू करून आपली संमती दर्शवित होती। तिला पाहून जे पुढे जात त्यांना ती गरीब कंगाल समजून आपलं लक्ष दुसरीकडे वेधित होती। असा बराच वेळ होऊन गेला तरी तिच्याकडं कोणी आला नाही। ती मनात म्हणाली, खऱ्या धनिकांना घरून निघायला उशीरच होणार आहे। त्यांचे दुकान व्यवसाय पुन्हा घरच्या सर्वांचे हिशोब सांभाळून मौज मजेसाठी यावं लागतं, असं स्वतःच्या मनाला समजावीत आणखीन बराच वेळ गेला। आता मध्यरात्रही उलटून गेली। पुरुषांची यायची वेळ जशी जशी टळून जाऊ लागली तशी तिच्या मनाची घालमेल सुरू झाली। ओठाचा ओलावा कोरडा झाला, घशाला कोरड पडू लागली। मनातले आशेचे किरण आता मावळू लागले। निराशेचा अंधार पसरू लागला। चिंतेची पाखरं भिरभिरायला लागली। कंठ दाटून आला, ओठातून शब्द फुटेना, कज्जल भारीत लोचनी आसू ओघळले। आता त्याच्या कृष्णरेखा गालावर उमटल्या। विस्कटलेल्या कुंतलांना सावरण्याचं भान पण हरपलं आणि एकाएकी तिथं विरक्तीचा उदय झाला। यदुराजा सर्व तन्मयतेनं ऐकत होता। जणू त्याच्या डोळ्यासमोर सर्व प्रसंग सजीव होऊन चित्रित होत होता। अवधूतांनी आणि एकाएकी तेथे विरक्तीचा उदय झाला असं म्हणताच तो चमकला। क्षणात नजरेसमोरील चित्र विस्कटलं आणि त्याची जागा प्रश्नांकित नजरेनं घेतली। अवधूतांच्या हे लक्षात आलं म्हणून ते म्हणाले, राजा, विरक्ती शब्द ऐकून इतका घाबरलास?
पण एक लक्षात घे, अरे विरक्तीविना परमार्थप्राप्ती कधीही होत नाही. राजा, सर्वसामान्य जन हे मोहमायेच्या बंधनात अडकलेले असतात. या ममतेतच त्यांचा देहाभिमान वाढतो. लोभाच्या जात्यावर विकारांची दळणं दळली जातात. त्यातून विषयांचं पीठ काढलं जातं. त्यातून तयार होणारे सुखदुःखाचे घास खाऊन जनमन पुष्ट होतं, बेभान होतं. त्यांना धर्म अधर्म, नीती अनीती, सत्कर्म दुष्कर्म यांची आठवणही राहत नाही. अशा जनांना परमार्थ साधतच नाही. त्यासाठी मनात विरक्ती यावी लागते आणि या विरक्तीचं पहिलं रूप हे पश्चात्ताप आहे. पश्चात्तापातून शुद्धतेचा मार्ग जात असतो. अशी ती पश्चात्ताप दग्ध पिंगळा स्वतःशीच बोलू लागली. पश्चात्तापाचे कड गरम असतात. मनाची सारी किलमिशं ते जाळतात. मनातल्या उथळ विचारांची वाफ होते. मनाच्या तळाशी सात्विक विचारांची रत्नं असतात. जीवाला या मनसागरात खोल बुडी मारण्याची संधी हा पश्चात्ताप देत असतो. इथं पिंगळेचं मन असंच पश्चात्ताप दग्ध झालं. तिचं ते भाष्य तिचं भविष्य घडवणारं ठरलं. ते हे गणिका गीत लक्ष देऊ नये असं म्हणून अवधूतांनी यदुराजाला गणिकेच्या मनातील विचार सांगायला सुरुवात केली. ते विचार आता आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.